हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले भो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि हो जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त भावे गाय गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव वावा हे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव आणि काचे कानी गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी आणि काचे कानी गुण दोष म्हणा गुण दोष म्हणा गुण दोष म्हणा मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा मस्तक ठेंगणा
करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या विचिते वचन जेणे राहे समाधान, ते वचन देणे राहे समाधान. म्हणे फार थोडा तरी परोपकार, फार थोडा तरी परोपकार. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. विठोबा विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरुकाराम महाराज सर्व सकळ की विठाला 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 विठाला. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. संप्राप्त कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा 6 चरणांचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रासादिक असा अभंग असून या अभंगाद्वारे भगवंताच्या प्राप्तीसाठी नेमके काय केलं पाहिजे, देवाची प्राप्ती होण्यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजेत आणि असे सोपे सोपे सुलभ सुलभ असे 5 उपाय या एका अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना भगवंताच्या प्राप्तीसाठी सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जरी 6 चरणाचा असला तरी अभंगाचा मतितार्थ मात्र सर्वांना परिचित आणि सोप्या भाषेमध्ये आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणाले की आपल्याला जर देव हवा आहे ना, सगळ्यांना देव पाहिजे, देव मानणाऱ्याला देव पाहिजे, याच्यामध्ये नवल नाही. पण जे देवाला मानत नाहीत त्यांना सुद्धा देव पाहिजेच आहे. कारण काय, जो माणूस देवाला मानत नाही असा जरी आम्ही एखादा माणूस पाहिला, खरंच पाहायला गेलं तर देवाला मानणं आणि न मानणं हे तुमच्या आणि माझ्या मान्य आणि न मान्यानं काही देवाला फरक पडत नाही. म्हणजे देव मानणारे सुद्धा पुष्कळ आहेत आणि देव न मानणारे देखील काही आहेत. काही मंडळी देवाला नाही मानत, मान्य आहे, परंतु आमच्या वारकरी परंपरेनं आमच्या संतांनी देवाची जी केलेली व्याख्या आहे त्या व्याख्येवरचा जर आपण समष्टी विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं एकही माणूस नाही, एक प्राणी मात्र सुद्धा देवाला मानू शकत नाही असं होऊ शकत नाही. प्राण्यांना सुद्धा आणि माणसांना सुद्धा देव जरी पाहिजे नसला तरी देवाचं पर्यायी जे वाचक शब्द आहे किंवा देव ज्याला म्हटलं जातं ते पर्यायी अवस्था मात्र सगळ्यांनाच पाहिजे आहे. प्रस्तावनेमध्ये मी एवढं सांगेन, देव न मानणारे लोक आम्हाला पुष्कळ पाहायला मिळतील, पण सुख न मानणारी माणसं आम्हाला एकही शोधून सापडला मिळणार नाही. आनंद नको असं म्हणणारा एकही माणूस आम्हाला शोधून सापडणार नाही. अहो माणूस सोडा, ज्याला कसलीच बुद्धी नाही असा एखादा निर्बुद्ध प्राणी जरी आम्ही घेतला, आपण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर म्हैस म्हटलं की सगळ्यामध्ये निर्बुद्ध प्राणी आपल्याला लक्षात येतं, परंतु त्या म्हशीला सुद्धा पाण्यामध्ये गेल्यानंतर सुख वाटतं आणि वरून आपण तिच्यावरती किती जरी धोपाटे घातले
तरी ती म्हैस पाण्याच्या बाहेर निघत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हशीला सुद्धा सुख पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. पण सुख नेमकं म्हणतात कशाला याचा जर विचार केला तर व्याकरण दृष्ट्या सुखाचा एक अतिशय सोपा सरळ सरळ शब्दार्थ असा आहे, ख हा धातू आहे आणि ख या धातूला उपसर्ग सु लागला म्हणून त्याला सुख म्हणावं. आमच्याकडे सर्व भौतिक सुख सुविधा सगळं काही उपलब्ध आहे, परंतु दुर्दैव हे आहे की अंथरूण असून सुद्धा अंथरुणावरती पडल्यानंतर झोप लागत नाही. याच्यासारखं दुर्दैव काय असावं? खायला भरपूर आहे पण पोटाला जर भूक नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय असावं? म्हणजे याचा अर्थ असा, आमचं सुख आम्ही हरवून गेलेलो आहोत. कुणाकडेही पहा, कुणालाही विचारा, फक्त एवढंच आहे की आम्ही म्हणतो महाराज तुमचं बरं चाललंय, आम्हाला वाटतं माझ्यापेक्षा त्याचं बरं चाललंय, आम्हाला वाटतं आमच्यापेक्षा याचं बरं चाललंय. वस्तुस्थिती जर आपण पाहिलं तर वस्तुस्थितीचा अर्थ असा आहे, या जगामध्ये माझं जेवढं बरं चाललंय ना तेवढं जगात कुणाचंच बरं चाललेलं नसतं. सरळ सरळ लोकांना विचारलं तुमचं कसं चाललंय की तो सरळ म्हणून जातो, महाराज काय खरं नाही हो, तुमचंच खरं आहे. परंतु जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये फिरत असतो तेव्हा लक्षात येतं. म्हणून ग्रामीण भागामध्ये एक सुंदर म्हण आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, किंबहुना जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. आपल्याला फक्त वाटतं की माझ्यापेक्षा त्याचं बरं आहे, पण खरं सांगू का, आपल्या एवढं बरं जगामध्ये दुसऱ्या कोणाचंच नाही. हा आपण आपल्या मनाशी ठेवून दिलेला असणारा अत्यंत महत्वाचा बोध आहे. आणि आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच्यामध्ये जर आमच्या एवढा समाधानी जगात दुसरा कोणी नाही एवढं जर मानलं ना, तर सुख आणि परमार्थ साधना करण्यासाठी दुसरीकडे जायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही. आहे त्या अवस्थेमध्ये, ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी आहोत. म्हणून वारकरी परंपरेनं संत वाङ्मयाने आम्हाला सुखाचा सोपा मार्ग सांगितला. ठेविले अनंते तैसे चिरहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या अवस्थेमध्ये असेल त्या अवस्थेमध्ये समाधानी राहावं. आज दुर्दैव आम्हाला असं वाटतं माझ्यापेक्षा त्याचं बरं चाललंय. तुलसीदास महाराजांचं फार सुंदर दोहा या संदर्भाने आहे. तुलसीदास महाराज म्हणतात, तीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार करे हरि भजन बिना सब जन दुखी. गरीबाला वाटतं की माझ्या जीवनाला काय अर्थ आहे, हो काय अर्थ आहे, माझ्यापेक्षा ज्याच्याकडे पैसे आहेत तो सुखी असेल. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. आता धनवंतांना काय सुख असतं हे आपल्याला कल्पना नाही, परंतु माझे गुरुजी नेहमी सांगतात, अहो महाराज श्रीमंतांची दुःखही श्रीमंत असतात, श्रीमंतांच्या यातनाही श्रीमंत असतात. फक्त त्यांच्या बंगल्याला ऑल कंपाऊंड मोठं असल्यामुळे रडण्याचा आवाज बाहेर येत नाही. विठ्ठल विठ्ठल एकीकडे जग सर्व बाजूने मोठं होण्याचा प्रयत्न करत आहे, जगातला प्रत्येक व्यक्ती मोठा होण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच वेळी समाधानाच्या पातळीवरती, आनंदाच्या पातळीवरती आम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुकोबारायांनी आमच्यासाठी देवाजवळ मागून ठेवलं. अरे म्हणाले मोठे पण नको, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, लहानपण
लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. साखरेचा वा वा. मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. देवा अहो ऐरावत हे रत्न थोर आहे ना, मोठा आहे, परंतु त्या ऐरावताचा जर विचार केला दया अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देगा देवा. लहानपण देगा देवा. या अभंगाला जोडूनच सांगेन, देवाच्या दरवाजाला जायचं असेल, देवाच्या दारात जर जायचं असेल, देवाच्या दारामध्ये जर क्षणभर उभं राहायचं असेल ना, तर व्हावे लहानाहून लहान. कारण आपण जर पाहिलं तर जुन्या काळामधल्या सगळ्या मंदिरांचे दरवाजे हे छोटे असायचे. याचं कारण असं आहे की तिथं लहान होऊन जावं लागतं. मोठेपणा मिरून जर आम्ही देवाकडे जाऊ तर तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अरे तिळभर जरी अभिमान झाला ना, मी ज्ञानी, मी गुणवंत, मी धनवंत, मी श्रीमंत, या सगळ्यांचा भार देवाला एवढा होतो की एवढा जरी अभिमान आला की देव आपोआप आपल्यापासून बाजूला होतो. म्हणून देवाकडे जायचंय ना, व्हावे लहानाहून लहान. जुन्या काळातल्या मंदिरांचे दरवाजे हे लहान होते, कारण त्या दरवाजामधून वाकून जावं लागायचं. आज दुर्दैव आहे की त्याच्या कृपेने हे सगळं होत असताना मात्र आमच्या मनात एवढा अभिमान, अशी जर आमची भावना असेल तर हा अभिमान आम्हाला देवाच्या जवळून एवढा लांब घेऊन जातो, एवढा लांब घेऊन जातो, एवढा लांब घेऊन जातो की तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. जवळ असणारा देव हा आमच्यापासून दूर जातो. म्हणून जर लहान व्हायला पाहिजे, किती लहान व्हायला पाहिजे? लहानाहून लहान. आमची तुकोबाराय किती लहान झाले, किती मोठे होते. अनुरनिया थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनु रेणूपेक्षाही लहान आणि आकाशापेक्षाही मोठा. एवढे मोठे असणारे तुकोबाराय लहान होतात, कारण देवाच्या द्वारामध्ये जाण्याचे जे रस्ते आहेत ना, एखाद्याच्या हृदयामध्ये जायचे रस्ते असतील ना, आपण देवाचं एक वेळ सोडा, परंतु एखाद्याच्या हृदयात जर आम्हाला प्रवेश करायचा असेल तर हृदयाची दारं ही खूप लहान आहेत. आणि त्यामुळे लहान होऊन, छोट होऊन, लीन होऊन, नम्र होऊन तिथं जावं लागतं. म्हणून व्हावे लहानाहून लहान. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणाले की ज्याच्या जवळ आम्ही पाहतो धनवान असणारा किती श्रीमंत आहे, पैशावाला आहे, पद प्रतिष्ठा संपत्ती समाधान यानं तू सुखी आहे का, याचा विचार जर आम्ही केला तर आमच्या लक्षात येतं व्यक्ती, वस्तू, पदार्थ आणि कुठली परिस्थिती ही आम्हाला सुखी अथवा दुःखी ठरवू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये सुख जर मिळवायचं असेल तर आम्हाला भगवंताच्या सानिध्याशिवाय पर्याय नाही, देवाशिवाय पर्याय नाही, आणि त्याच्याशिवाय या जीवनाला सुख प्राप्त होऊच शकत नाही. तुकोबाराय म्हणाले शक्यच नाही. तेने विण जीवा सुख नो हे, तेने विण जीवा सुख नो हे.
बिना सुख रोई तेरे बिना जीवा सुख रोई ओ आपुला तो एक हो देव करोणी घ्यावा आपुला तो एक एक देव करोणी घ्यावा आपुला तो एक एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक वा वा. एक देव करोनी घ्यावा तेणे विन जीवा सुख नो हे तेणे विन जीवा सुख नो हे ते विना जीवा सुख नोहे तेरे विना जीवा सुख नोहे ये राती माई के दुःखाची जनिती जनिती ए राती माई के दुःखाची जनिती राती माई के दुःखाची जनते राती माई के दुःखाची जनते दुःखाची जनिती. वा तुकोबाराय म्हणाले तेणे विन जीवा या जीवाला जर सुख पाहिजे असेल तर त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय म्हणजे कुणाशिवाय? भगवंताच्या शिवाय, देवाच्या शिवाय सुख जर आम्हाला मिळू शकत नाही. कारण का? आपुला तो एक देव करून घ्यावा. या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही सुखासाठी जमा केल्या याच्यामध्ये दोन महत्वाचा विचार मला मांडायचे आहेत. एक आहे ते म्हणजे सुख सोयी आणि दुसरं आहे ते सुख स्वास्थ्य. आम्ही जे जे काही जमा केलंय हे सुख सोयी आहेत. आम्ही ज्या ज्या काही प्रपंचातल्या पसारा आम्ही वाढून ठेवलाय या सुख सोयी आहेत. पण सुख सोयी या शरीराच्या संबंधाने आहेत आणि सुख हा विषय हा जीवाच्या संबंधाने आहे. शरीर सुखी झालं म्हणजे जीव सुखी होऊ शकत नाही. आता व्यवहारानं तुम्हाला पाहायचं असेल तर आपण कितीतरी उदाहरणं पाहू शकतो. अहो माणसाचं शरीर सुखी आहे पण जीव कुठे सुखी आहे? रात्रंदिवस तळमळ आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी प्राप्त केल्या, आम्ही ज्या ज्या गोष्टी मिळवल्या, उदाहरणार्थ गाडी, या गाडीनं आमचा जीव सुखी झाला का देह सुखी झालाय? बोला. आमच्याकडे असलेला सुंदर बंगला असलाच पाहिजे नाही असं नाही. सुंदर असला पाहिजे, छान अगदी मोठात मोठा बंगला आपण चांगला बांधूयात, निश्चित असला पाहिजे. पण हे लक्षात ठेवायचं, हा बंगला हा शरीराला सुख देईन, जीवाला सुख नाही देणार. आम्ही प्राप्त केलेल्या ज्या ज्या भौतिक वस्तू आहेत, ज्या ज्या ऐहिक वस्तू आहेत किंवा ज्या ज्या माईक गोष्टी आहेत, माईक या शब्दाचा अर्थ मायेपासून निर्माण झालेले जे जे आहेत, हे सगळं आम्हाला शरीराला सुख देणार आहे. शरीराचं सुख आणि जीवाचं सुख याच्यामध्ये फरक आहे. आमच्या जीवाला काय पाहिजे याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. आमच्या सुखाच्या गोष्टी आम्ही ज्या ज्या प्राप्तीसाठी म्हणून केल्या या सगळ्या शरीर सुखी होण्यासाठी आहे. परंतु जीव सुखी होण्यासाठी आम्हाला एवढंच करावं लागेल की तेने विन जीवा सुख नोहे. आता साधा प्रश्न आहे, आम्ही सगळ्यांना प्रश्न हा विचारतो की इथं बसलेला कोण सुखी आहे हो? सांगा. इथं ऐकणारा प्रत्येक व्यक्ती, टीव्ही समोर, दूरदर्शन संचाच्या समोर आपण सगळेजण बसलेलो आहोत. विचारा, खरोखर मनाला विचारा, अरे कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन भी न रहत उदास, थोड़ा थोड़ा सब जन दुखी, सुखी है राम के दास. कोणी शरीरानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे, कोणी धनानं दुखी आहे,
पण प्रत्येक जण थोडं थोडं दुःखीच आहे ना. प्रत्येकाला विचारा, सगळ्यांच्याकडे दुःख आहे. आणि खरी परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जण सुखाचा विचार करतोय. प्रत्येक प्रयत्न हा सुखाचा आहे. म्हणजे तो कीर्तनकार असो, गायक असो, व्यावसायिक असो अथवा कुणी राज्यकर्ता असो, प्रत्येकाला सुख पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की करिता बरोबरी दुरावसे दुरी. जेवढा आम्ही जसं सावलीला पकडायला जाऊ तशी सावली जशी आमच्यापासून दूर भागते, तसं 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 या सुखापासून आम्ही दूर जायला चाललोय. याचं मुख्य कारण हे आहे की आम्ही सुखी होण्यासाठी, सुख हे शरीराला मिळावं म्हणून शरीराच्या सुखासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि सुख हा जीवाच्या संबंधाने असलेला विषय आहे. जीव सुखी झाल्याशिवाय शरीर सुखी होऊ शकत नाही आणि जीव सुखी झाल्याशिवाय आम्ही सुखी होऊ शकत नाही. पर्यायानं आम्ही ज्या मार्गाने चाललोय, ज्या रस्त्यानं आम्ही चाललोय, तो रस्ता त्या मार्गाने तिथपर्यंत पोचणार आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर अशा डॉक्टरकडे गेलं पाहिजे की त्या डॉक्टरला आपल्या दुःखाचं, आपल्या आजाराचं योग्य निदान लागलं पाहिजे. आणि जेव्हा सगळ्या जगाकडे संतांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळा येऊ लागला. का कळवळा येऊ लागला? येतो हिताचा कळवळा, कळवळा येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडती हाती मनोन काळा, पडती हाती मनोनी काळा, काळा येतो हिताचा कळवळा, कळवळा येतो हिताचा कळवळा, कळवळा. आता डॉक्टरच्या संदर्भाने मी बोलत होतो. मग एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळात आम्हाला काहीतरी अपाय झालेला आहे आणि जेव्हा अपाय झालेला असतो तेव्हा उपाय शोधावा लागतो. तुकोबारांनी या अभंगामध्ये उपाय सांगितलाय, तरी हा सुलभ उपाव किंवा उपाय. उपाय केव्हा शोधतो आम्ही? उपाय तेव्हा शोधतो जेव्हा आम्हाला अपाय झालाय. अपाय जेव्हा होतो, एखादा आजार होतो, त्यावेळी आजार झाल्यानंतर तो आमचा आजार बरा व्हावा याच्यासाठी काय असावं लागेल? ज्याच्याकडे आम्ही जायचंय ना, ज्याच्याकडे आम्हाला गेलं पाहिजे, त्याच्याकडे दोन गोष्टी असल्या पाहिजेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या पद्धतीचा अपाय त्याला झालेला नाही ना, किंबहुना त्या आजाराचं पूर्णपणे अभ्यास आणि ज्याचं अवलोकन पूर्ण झालेलं आहे, अशा माणसाकडे त्या आजाराचं पूर्ण ज्ञान आहे, उपायाची त्याची पूर्ण असणारी परिपूर्णता आहे. अशा एखाद्या डॉक्टरकडे जर आम्ही गेलो तर आम्हाला त्या पद्धतीचा उपाय तोच सांगू शकतो. या जगाच्या बाजारामध्ये डॉक्टर कमी आहेत? खूप आहेत. परंतु डॉक्टर सुद्धा काही काही असे असतात, एका डॉक्टराने इंजेक्शन द्यायला सुरुवात केल्याबरोबर, पाटील घाबरू नका, पाटील घाबरू नका, पाटील घाबरू नका. आता घाबरू नका म्हटल्यावरती पेशंट म्हणाला, अहो मी पाटील नाहीये, मी पाटील नाहीये. मग म्हटलं, तुम्ही पाटील नाहीये पण मी पाटील आहे. लक्षात आलं का? एक नवीनच डॉक्टर होता. हार जसं ऑपरेशन थिएटर मध्ये पाहिला, पेशंटने विचारलं, हा हार कशाला ऑपरेशन थिएटर मध्ये? तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे माझ्या आयुष्यातलं पहिलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन सक्सेस झालं तर मला आणि नाही झालं तर तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. किती किती उदाहरणं द्यावी मला सांगा. अहो ज्या डॉक्टरकडे आम्ही गेलोय तो त्या पद्धतीचा परिपूर्ण आहे का, त्याच्याकडे आम्ही उपाय शोधायला गेलो पाहिजे. आज दुर्दैवानं आज मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत, उपाय सांगणारे भरपूर आहेत, उपदेश करणारे भरपूर आहेत. या तंत्रज्ञानाच्या काळात तर सगळं रेडीमेड मिळायला लागलंय. काहीच कुठे जायची गरज नाही, सगळं सोपं झालंय. म्हणून छोटी छोटी पोरं सुद्धा असं
जीवनविषयी तत्वज्ञान असं सेल्फी कॅमेरा घेतात आणि ते असं सांगत असतात. म्हणून मी म्हणतो जीवनामध्ये असं जगलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं जीवनात असंच वागलं. अरे तुला जेवणातलं कळेन आणि तू जीवनातलं सांगायला लागलास. एवढं सोपं आहे का? त्यांचं सांगण्याचा दोष नाही हो. आम्ही कुणाकडे जायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे. आम्ही कोणाकडे गेलं पाहिजे हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. किमान त्याची पात्रता तशी आहे का? आम्हाला जीवाच्या सुखासाठी आम्ही उपदेश करण्यासाठी जर जाऊ तर आमच्या जवळ ज्ञानोबाराय असले पाहिजेत. आम्ही ज्यांच्याकडे जावं ते तुकोबाराय असले पाहिजेत. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत असताना आम्ही इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता काय? बाकीच्या संतांचा विचार आणि या वारकरी संतांचा विचार जर आम्ही केला तर आमच्या संतांचा अवतारच एवढ्यासाठी आहे, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारे नाम विठोबाचे. अरे कशाला आम्ही आलो अवताराला? तुकोबाराय म्हणाले एका वाक्यामध्ये आम्ही याच्यासाठी आलो, जडमुड उद्धरिले सकळ जीवाशी तारिले होनी विश्व जनिता अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. आमचे संत, या संतांचा अवतारच मुळात याच्यासाठी आहे की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, सुख निर्माण व्हावा. म्हणून अशा संतांकडे आम्ही उपाय मागण्यासाठी गेलो पाहिजे. काही साधक मंडळी कुठेही जातात आणि आमच्या जीवनाची फसगत होते. एकदा असं दूर प्रवास, अमरावतीला समृद्धी महामार्गाने 750 किलोमीटर प्रवास झाला. कीर्तन झाल्यावरती असं मटकन खाली बसलो. जाणकार होते आमचे महाराजांसारखे. ते म्हटले, महाराज तुम्हाला काहीतरी त्रास होतोय का? म्हटलं हो मला त्रास व्हायला, असं गरगरायला लागलं, चक्कर यायला लागली, काय करावं काय कळत नाही. म्हटले महाराज काळजी करू नका, आमच्या गावात चांगले डॉक्टर आहेत, आपण त्यांना भेटूयात आणि नंतर तुम्ही पुण्याला गेल्यावरती तुमच्या फॅमिली फिजिशियनला भेटा, तात्पुरतं काम होईल. म्हटलं हरकत नाही. रात्री 12 वाजता महोदयांनी दरवाजा उघडला. आतमध्ये गेलो. डॉक्टरांनी सगळं मला बसवलं. महाराज कसं काय काय होतंय तुम्हाला, काय होतंय, नेमका त्रास काय होतोय? काळजीपोटी त्याने विचारलं. मी त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब काय कळत नाही, पण कीर्तनाच्या मध्यावरती विठोबा रखमेपासून असं एकाचं 2-2 दिसायला लागलं. म्हणजे एकाचं 2 म्हणजे काय? म्हटलं बघा ना, आता तुम्ही आता इथे हे सलाईनचं स्टँड एक आहे ना, मला 2 दिसतंय हो. ही खुर्ची एक आहे ना, मला 2 दिसतेय. हे टेबल एक आहे ना, मला 2 दिसतंय. हे तुमचं स्टेटस्कोप एक आहे ना, मला 2 दिसतंय. असं मी सगळं तळमळीनं त्यांना सांगत होतो. ते पण बिचारे अतिशय सहानुभूतीने सगळं ऐकून घेत होते. सगळं सांगून झाल्यावरती मग डॉक्टर साहेबांनी माझ्याकडे पाहिलं, बारकाईनं निरखलं आणि म्हटले, महाराज हे नेमकं या तुमच्या तिघांपैकी कुणाला होत आहे? मला काहीच कळेना. मी केबिनमध्ये मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं केबिनमध्ये मी एकटाच होतो. पण नंतर कळालं मला एकाचं 2 दिसतंय, पण डॉक्टर महोदयांना एकाचे 3 दिसतायत हो. विठ्ठल विठ्ठल. सांगायचा महत्वाचा मुद्दा एवढा आहे की आम्ही अशा डॉक्टरकडे गेलो पाहिजे. आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत. शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी एक जण गेला आणि म्हणाला, अहो काल सकाळी मी ते फवारणीचं औषध घेऊन गेलो होतो, हे औषध तुम्ही बदलून द्या. अहो हे चांगलं औषध आहे शेतकरी बाबा, आता सध्या तर हेच ब्रँड चांगलं चाललंय, याच्याने आळ्या राहतच नाहीत. आणि काय बघा ना त्याचे, तुम्ही ॲडव्हर्टायझिंग बघितली नाही का? तो शेतकरी म्हणाला, ब्रँड चांगलं आहे, ॲडव्हर्टायझिंग चांगली आहे, चांगलं प्रसिद्ध औषध आहे, मान्य आहे मला, पण आळ्या मारण्यासाठी म्हणून हे फोडलं तेव्हा याच्यामध्ये 4 आळ्या सापडल्या. मला एवढाच महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आम्ही अशाकडे उपाय शोधायला जाऊ की किमान आमच्या जीवनामध्ये जे प्राप्तव्य आहे, आमच्या जीवनामध्ये जे गंतव्य आहे, आम्हाला जिथं ज्या अवस्थेला जायचं आहे त्या अवस्थेला ते पोचले आहेत का? आणि तुकोबाराय जेव्हा उपाय सांगतात तेव्हा तुकोबारायांकडे देव आहे का? अहो देव आहे का? काय देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव पाहयासी गेलो, देव पाहयासी गेलो, तेथे देव होनी ठेलो, तेथे देवाची होनी ठेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा.
माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. तुकोबाराय म्हणाले, अरे मी देव पाहायला गेलो आणि काय झालो, तिथं देवच होऊन ठेलो. आणि म्हणून जे देवच अवस्थेला प्राप्त झालेत, किंबहुना देव त्यांच्या हातामध्ये आहे, ते आम्हाला देऊ शकतात. एखादी वस्तू मला द्यायची असेल तर ती माझ्या ताब्यात असली पाहिजे ना. ती वस्तू जर माझ्या ताब्यात नसेल तर मी तुम्हाला कशी देऊ. तर देव जर द्यायचा असेल तर तो संतांच्या जवळ आहे. नवे नवे तुकोबारायांच्या तो अंकित आहे. कसा अंकित आहे तर ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलं, भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. असा देवाला मुठीत ठेवलाय. आवळे म्हणजे कसा, आपल्याकडे म्हणतात ना, नवरा माझ्या मुठीत, कसं असं प्रत्येकाला वाटतं ना, मुठीत असावं असं वाटतं. सोपं आहे काय, मुठीत असणं म्हणजे काय तर त्याचा आमच्यावरती ताबा असणं किंवा त्याच्यावरती अधिकार असणं. आणि तुकोबाराय म्हणाले, जे वारकरी आहेत ते वारकरी हे देवाचे अधिकारी आहेत. ज्यांचं प्रेम आहे ते देवाचे अधिकारी आहेत. आणि प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. आणि एवढा अधिकार असल्यामुळे तुकोबारायांजवळ काही मंडळी गेली आणि त्यांच्या जीवनातलं दुःख पाहिलं आणि तुकोबारायांनी ओळखून घेतलं की तुम्हाला आजार झालाय. काय आजार झालाय, आजार झालाय. जो आजार झालाय, आजाराचं एक मुख्य लक्षण असतं. काय लक्षण असतं बरं आजाराचं. आजाराचं एक सोपं लक्षण आहे की आमची परिस्थिती, आमची जी अवस्था आहे ती अवस्था मूळ स्थितीपेक्षा कमी होते अथवा जास्त होते. म्हणजे एखाद्या वेळेस बीपी वाढला, आता हा आजार आहे का आजाराचं लक्षण आहे, आजार लक्षण आहे. पण बीपी वाढला म्हणजे काय, त्याचे जे काही पल्स रेट, त्याचा जो काही रक्तदाब आहे, त्याचं जे काही स्टँडर्ड प्रमाण आहे, जे मूळ प्रमाण आहे त्या प्रमाणापेक्षा तो वाढला तरी त्रास आणि कमी झाला तरी त्रास. आता पेशींचा आजार सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना काहीच निदान सापडत नाही ते म्हणतात आपल्या पेशी वाढल्या कमी झाल्या. पण पेशी कमी झाल्या तरी त्रास आणि वाढल्या तरी त्रास. आता पांढऱ्या तांबड्या पिवळ्या काय असतील त्या पेशी वाढतात कमी जास्त होतात. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा, आजार झाला म्हणजे नेमकं काय झालं. आमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलं, आम्ही त्याला शुगर वाढली म्हणतो. म्हणजे काय, प्रमाण असणार आहे त्या प्रमाणामध्ये न राहता एकतर कमी झालं नाहीतर वाढलं. म्हणजे आम्ही ज्या मूळ स्थितीला असायला पाहिजे त्या मूळ स्थितीला आम्ही नाही, म्हणजे आम्हाला काय झालाय, आजार झालाय. आता मला सांगा, तुमची आणि माझी मूळ स्थिती कोणती आहे हो. कोणती आहे तुमची आणि माझी मूळ स्थिती. ही जर माझी आणि तुमची मूळ स्थिती आत्ताची असेल तर ही आत्ताची आमची टेम्पररी असलेली मूळ स्थिती आहे. देशवेश नव्हे माझा, सज हिंडत आलो, करू सत्ता कोणावरी. माझी अवस्था, अहो ही आत्ताची अवस्था ही तात्पुरती आहे, परंतु माझी मूळ अवस्था जी आहे ही मूळ अवस्था काय, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी संता, नाही अनिक तुझा मागुता गा. मी कोण आहे, आम्हाला वेद उपनिषद आणि पुराणांनी सांगितलं. वेदांचं महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी सोहम. अरे सोहम अहम ब्रह्मास्मी ही जी वाक्य आहेत, ही 4 वाक्य म्हणजे आमचं मूळ स्वरूप आहे. पण त्या मूळ स्वरूपावरून आम्ही बाजूला गेलो आणि जेव्हा आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाला यायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे तुकोबारायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे, तुझ वावा हे देवा, वा तुझ वावा हे देवा, देवा तुझ वावा हे देवा, देवा तुझ वावा हे देवा, तरी वा वा. हसूल बबू पाव, वा वा.
ठासूला बाबू पाय हा तुझा वावा हे देव देव तुझा वावा हे देव. आमच्या जीवनाचं दर्शन आणि आमच्या जीवनाची व्यथा पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं की तुम्हाला आजार काय झालेला आहे. आम्ही आमच्या मूळ स्थितीपासून बाजूला गेलो आणि याच्यावरती उपाय काय आहे. तुझं व्हावा आहे देव, तुला देव पाहिजे असा हा वैद्य आहे. असा हा असणारा आजार आमच्या डोळ्यासमोर ठेवून आमच्यावरती उपाय सांगणारे संतांची कळवळ्याची असणारी जाती आणि आम्हाला तुकोबाऱ्या म्हणतात तुम्हाला देव पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला